आजच्या घटनेची सुरुवात करू एका इंटरनॅशनल बॉक्सरपासून, ज्याचं नाव आहे जितेंद्र मान। याचं वय आहे साधारणपणे 27 वर्षाचं आणि हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे। दिल्ली आणि हरियाणा यांच्याकडून यानं बॉक्सिंग खेळलेलं आहे। उझबेकिस्तान, क्युबा, फ्रान्स, रशिया यांसारख्या देशामध्ये यानं प्रतिनिधित्व केलेलं आहे आपल्या देशाचं आणि त्याला खेळाडूंच्या कोट्यामधून सैन्यामध्ये नोकरी लागलेली होती आणि याचं जगभर नाव झालेलं होतं। अनेक स्पर्धा यानं जिंकलेल्या होत्या, पण हे सर्व वयाच्या केवळ 27व्या वर्षी त्यानं कमवलेलं होतं। अत्यंत स्ट्रगल केलेलं होतं। आता दिल्लीच्या बाजूला अलीपूर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये या जितेंद्रचा जन्म झालेला होता। त्याला 3 भाऊ आणि 1 बहीण अशा पद्धतीने हे 4 जण होते। यांच्यामधला हा लहान होता, पण याचं दुर्दैव बघा, हा जितेंद्र ज्यावेळेस 2 वर्षाचा होता त्यावेळेस त्याच्या आईचा मृत्यू झाला आणि हा ज्यावेळेस 10 वर्षाचा होता त्यावेळेस त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला। त्याचा आधार गेलेला होता। आता याला कोणी वाली उरलेला नव्हता, याला कोणी सांभाळायला तयार नव्हतं आणि यावेळेस याची एक आत्या आहे, ती आत्या याच्या जवळ आली, पुढे आली आणि तिनं याला आपल्या घरी नेलं आणि त्याला म्हणजे अगदी या जितेंद्रला आपल्या मुलासारखा सांभाळला, लहानाचा मोठा केला। आता ही जी आत्या आहे त्या आत्याचा एक मुलगा आहे, त्या मुलाचं नाव आहे प्रीतम। आता हा जो प्रीतम आहे तो जितेंद्रपेक्षा 3 वर्षांनी मोठा होता, तर पण दोघंही समवयस्क, साधारण 3 वर्षाचा फरक होता आणि ही दोघंही दयाल सिंग कॉलेज जे आहे त्या ठिकाणी एकत्रच गेले होते। त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं। दोघांनाही कुस्तीची आवड होती, बॉक्सिंगचा नाद होता आणि या नादामध्ये हे सगळे खेळत होते, व्यायाम करत होते आणि पुढं त्यांना एक प्रशिक्षक भेटले होते, राष्ट्रीय प्रशिक्षक होते, त्यांचं नाव आहे राजेश टोकस। तर मग या राजेश टोकस यांना कोचिंग करायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये जितेंद्र मान पुढे गेला, त्याला याच्यामध्ये आवड निर्माण झाली, त्याच्यामध्ये यानं प्रावीण्य मिळवलं आणि दिल्लीकडून हा बॉक्सिंग खेळायला लागला आणि नंतर हरियाणाकडून हा बॉक्सिंग खेळत होता आणि हा जितेंद्र नंतर देश विदेशामध्ये जात होता। आता एका बाजूला याची यश मिळत होतं, याच्या प्रगतीचा आलेख वरवरती चढत होता। दुसऱ्या बाजूला याचा जो आत्तेभाऊ आहे तो व्यवसायामध्ये उतरला होता आणि त्यानं या प्रीतमनं म्हणजे आत्तेभावानं म्हणजेच प्रीतमनं अल्टिमेट फिटनेस अकॅडमी नावाची जिम चालू केलेली होती आणि एका बाजूला हा जितेंद्र मान बॉक्सिंग करत होता, इकडं दुसऱ्या बाजूला हा जिम चालवत होता। अशा पद्धतीनं दोघंही भाऊ सेटल झालेले होते। आता या सगळ्या गोष्टींना 2-3 वर्षे गेलेली होती, पण ह्या काळामध्ये ह्याला सैन्यामध्ये पण नोकरी लागलेली होती, म्हणजे या जितेंद्रला सैन्यात नोकरी लागलेली होती, पण त्याला काय बढती मिळत नव्हती आणि त्यामुळे मग यानं सैन्यामधली नोकरी सोडली आणि भावाची जी जिम होती त्या जिममध्ये यानं ट्रेनर म्हणून काम करायला सुरुवात केली, कारण एक तर व्यायाम पण होत होता आणि चांगले पैसे पण मिळत होते। आणि याच जिमपासून साधारण 10 मिनिटाच्या अंतरावरती ग्रेटर नोएडा या ठिकाणी AVJ हाईट्स आहे, त्या ठिकाणची यच बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी फ्लॅट नंबर 606 आहे। या फ्लॅटमध्ये हा राहायला लागला होता। आता या फ्लॅटची जी चावी आहे त्याच्यातली एक चावी ही जितेंद्रकडे असायची, दुसरी चावी प्रीतमकडे असायची आणि दोघंही कधीमधी त्या फ्लॅटवरती यायचे आणि जितेंद्र तर त्या ठिकाणी राहतच होता। आता तारीख आहे 12 जानेवारी 2018 या दिवशीची गोष्ट आहे आणि पाठीमागच्या 2-3 दिवसापासून जितेंद्र जो आहे तो जिमवरती गेला नव्हता, ट्रेनिंग द्यायला गेलेला नव्हता। फक्त त्यानं एक छोटा मेसेज केला होता की मी बाहेर जातोय, पण कुठं जातोय काय जातोय हे काहीच माहीत नव्हतं आणि मी बाहेर जातोय एवढं सांगितलं होतं आणि त्यामुळे नक्की हा कुठं गेलेला आहे, घरी आहे का वगैरे याची माहिती घेण्यासाठी, कारण याचा फोन पण लागत नव्हता, त्यामुळे प्रीतम जो आहे तो 2-3 दिवसानंतर त्या फ्लॅटवरती पोहोचला। आता याच्याकडे चावी होती, दरवाजा लॉक होता, यानं तो उघडला आणि आत शिरला। आत शिरल्याबरोबर ती दुर्गंधीचा भपका याच्या नाकामध्ये शिरला आणि तो थोडा पुढे गेला तर एक गादी होती, त्या गादीवरती जितेंद्र झोपलेला होता, अंगावरती चादर होती। यानं ती चादर दूर केली आणि ओरडतच घराच्या बाहेर पळाला। त्याच्यानंतर मग आजूबाजूचे लोक, त्यानंतर वॉचमन वगैरे मंडळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी बघितलं तर आतमध्ये त्या गादीवरती जितेंद्रची बॉडी पडलेली होती आणि त्याच्या पाठीमध्ये 4 गोळ्या झाडलेल्या होत्या। गादी रक्तानं भिजलेली होती आणि ती रक्तानं भिजून
काळी पडलेली होती आणि ही हत्या साधारण 2-3 दिवसापूर्वी झाली असावी असं इथं दिसत होतं. त्या रूममध्ये दारूची बाटली होती, सोडा होती, म्हणजे दारू आणि सोडा याच्या बाटल्या तिथं होत्या, 2 ग्लास तिथं पडलेले होते, जेवणाची भांडी खरकटी होती, म्हणजे अजून कुणीतरी आलेलं होतं आणि या दोघांनी मिळून काहीतरी मज्जा केलेली होती आणि नंतर याची हत्या करण्यात आलेली असावी असं प्रथमदर्शनी जाणवत होतं. आता घरामध्ये तर सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे कुठं काही चोरीमारी झालेली असं काही दिसत नव्हतं. फक्त जितेंद्रचा मोबाईल आणि त्याचं पाकिट जप्त होतं, आता या म्हणजे गायब होतं. आता या सगळ्यावरून एक गोष्ट जाणवत होती की मारेकरी जो आहे तो अत्यंत जवळचा असला पाहिजे आणि मग त्याच दृष्टीनं पोलिसांनी तपासाला पण सुरुवात केली होती. आता पोलिसांनी शेजारी पाजारी यांच्याकडून जबाब घेतलेले होते, पण त्या शेजाऱ्यांकडून काही ठोस माहिती वगैरे मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी सिक्युरिटी गार्ड त्याच्याकडून माहिती घेतली, रजिस्टर तपासले, पण याच्याचाही काही उपयोग झालेला नव्हता. पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं होतं, पण त्याचाही काही म्हणावा इतका उपयोग झाला नाही. आता ही हत्या तर झालेली होती, पण पुरावा काही सापडत नव्हता, कारण मारेकऱ्यानं अत्यंत शिथापीनं ही हत्या केलेली होती आणि त्याचं नाव रजिस्टरमध्ये येणार नाही आणि तो CCTVमध्ये दिसणार नाही आणि मागही कोणता पुरावा राहणार नाही याची दक्षता त्या मारेकऱ्यानं घेतलेली होती आणि यामुळे पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नव्हता किंवा सुरुवातीला तो उपलब्ध होत नव्हता. आता पोलिसांनी हा जो जितेंद्र आहे त्या जितेंद्रचं CDR म्हणजे जितेंद्रच्या मोबाईलचं CDR काढलं आणि यावेळेस काही फोनवरती हा सतत बोलत आहे असं दिसलं. आता मग पोलिसांनी ज्या फोनवरती हा सतत बोलतोय त्यांची यादी काढली. आता त्याच्यामध्ये 15-20 लोकांची नावं समोर आली की यांच्याबरोबर हा सारखा फोनवरती बोलतोय. आता त्यावेळेस मग कोणाबरोबर बोलत होता तर त्याचा तो भाऊ, घरची मंडळी, जिमवरती जी कामाला आहेत त्यांच्याबरोबर तर ही मंडळी होती ती नॉर्मल मंडळी होती, त्यांच्याबरोबर ती कामाच्या निमित्ताने बोलायला लागायचं. पण याच्या व्यतिरिक्त काहीतरी 10-12 नंबर होते याच्या मोबाईलमध्ये. आता हे 10-12 जे नंबर आहे त्याच्यातला एखाद दुसरा नंबर सोडला तर सगळेच्या सगळे मोबाईल नंबर जे आहेत ते पोरींचे नंबर होते आणि याचा अर्थ असा होता की हा जो जितेंद्र आहे तो जितेंद्र त्याला मुलींच्या बद्दल जास्तच आपुलकी आणि प्रेम त्या गोष्टीमधून जाणवत होतं. आता पोलिसांनी मग ह्या ज्या मुली आहेत त्या मुलींचे पण नंबर मिळवले आणि त्यांच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली, पण पोलिसांना काही समाधानकारक उत्तरं अशी मिळालेली नव्हती आणि या हत्याकांडाचा काही सुगावा किंवा पुरावा मिळत नव्हता. आता बहुतेक मुलींबरोबर पोलिसांची बातचीत झाली, बोलणं झालं होतं, माहिती घेतलेली होती, पण एक मुलगी जी आहे त्या मुलीबद्दल याच्या मनात जास्त जिव्हाळा वाटत होता, कारण तिला तो सारखाच फोन करत होता, तिचे सारखे फोन येत होते, पण नेमकं यावेळेस मात्र तिचा फोन बंद होता. आता हिचा फोन बंद आहे आणि हिच्याबरोबरतीच याची जास्त जवळीक दिसते आहे, त्यामुळे पोलिसांचा संशय ही जी तरुणी आहे ही जी ज्याच्याबरोबर हा बोलतोय तिच्यावरती जास्त संशय यायला लागला आणि मग त्या मुलीचा जो नंबर आहे त्या नंबरची कुंडली पोलिसांनी काढली. तर ती मुलगी ग्रेटर नोएडा या भागातील होरायझन नावाची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये फ्लॅट नंबर 1103 या ठिकाणी ती राहत होती आणि मग पोलीस या फ्लॅटवरती पोहोचले पण तो फ्लॅट बंद होता. त्यानंतर मग पोलिसांनी अधिक माहिती घेतली, त्यावेळेस त्यांना कळलं की ही जी तरुणी आहे ती विद्यार्थिनी आहे, ती एकटीच राहते आहे, तिच्याकडे एक मोलकरीण कामाला येते आहे, पण पाठीमागच्या काही दिवसापासून ही तरुणी गायब आहे. मग पोलिसांनी या तरुणीवरती पाळत ठेवली, तिच्या घरावरती पाळत ठेवली आणि एक दिवस ती घरी आलेली आहे हे पोलिसांना कळलं आणि मग पोलिसांनी सापळा रचला आणि त्या तरुणीला ताब्यात घेतलं. त्या तरुणीचं नाव होतं सृष्टी गुप्ता, वय होतं साधारण 25 वर्षाचं आणि ही मागच्या वर्षी म्हणजे 2017मध्ये, म्हणजे ही घटना मी सांगतोय 2018ची, आणि 2017मध्ये 6-7 महिने ही त्या जिमला गेली होती ज्या जिममध्ये जितेंद्र हा ट्रेनर होता. ही जितेंद्रला चांगली ओळखत होती. आता त्याच्यानंतर मग त्याचा आणि माझा काही संबंध नाही अशी माहिती तिनं पोलिसांना सांगितली. आता जितेंद्रची हत्या झाली त्यावेळेस तू कुठं होती असं ज्यावेळेस पोलिसांनी तिला विचारलं त्यावेळेस तिनं सांगितलं की मी दुर्गापूर चौकामध्ये गेली होती, त्या ठिकाणी काहीतरी तिचं दुरुस्त करायचं होतं, काहीतरी साहित्य ते तिथं गेली. त्याच्यानंतर तिनं काहीतरी शॉपिंग करायची होती त्यासाठी ती एका मॉलला गेली आणि संध्याकाळी घरी आलेली होती हे तिनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी क्रॉस चेक केलं त्यावेळेस हिचं लोकेशन बरोबर हिनं सांगितलं त्या ठिकाणी आढळत होती आणि ज्या ठिकाणी खून झालाय त्या ठिकाणी हिचं लोकेशन दिसत नव्हतं. म्हणजे ही तरुणी खरं बोलते आहे असं जाणवत होतं. पण पोलिसांच्या एक गोष्ट लक्षात आली की
सृष्टी आणि जितेंद्र यांच्यामध्ये बोलणं होत होतं, याचे पुरावे होते, यांच्यामध्ये जवळीक होती, उशिरापर्यंत यांच्यामध्ये बोलणं होत होतं आणि याचीच माहिती बाकीच्यांनी सुद्धा दिलेली होती. आणि असं असताना सुद्धा ही सरळ सरळ म्हणते की माझा याच्याशी काही संबंध नाही आहे आणि मी काम म्हणजे जेव्हापासून ट्रेनिंग सोडलं तेव्हापासून आम्ही काय भेटलेलो नाही वगैरे वगैरे. आणि ही खोटं बोलत होती हे पोलिसांना जाणवलं. पोलिसांनी तिची अजून कसून चौकशी केली आणि त्याच्यानंतर मात्र या घटनेचा उलगडा झालेला होता. आता ही जी घटना आहे ती आपल्याला फार काही शिकून जाणारी होती. आता ही जी सृष्टी गुप्ता आहे ती बुलंद शहरामध्ये राहणारी होती, खुर्जा या ठिकाणी. त्या ठिकाणी तिच्या वडिलांचं एक मोबाईलचं दुकान होतं. घरची परिस्थिती सर्वसामान्य होती. आता आपली मुलगी आहे ती शिकावी, तिनं स्वतःचं करिअर करावं, याच्यासाठी तिच्या वडिलांनी तिला मेरठला विद्यापीठामध्ये पाठवलं आणि या ठिकाणी सृष्टी BBA करायला लागली. आता तिचं हे शिक्षण चालू होतं आणि ते चालू असतानाच एका कंपनीमध्ये तिनं नोकरी पत्करली आणि ती नोकरी करायला लागली. म्हणजे नोकरी पण करत होती आणि शिक्षण पण घेत होती. आता या काळामध्ये तिची ओळख किंवा तिची भेट इम्रान कुरेशी नावाच्या एका मटन एक्सपोर्ट करणाऱ्या एका व्यापाऱ्याबरोबर ती झाली होती, मटणाच्या व्यापाऱ्याबरोबर झाली होती. आता हा जो इम्रान आहे त्याचं वय साधारण 40 वर्षाचा आहे. हा 40 वर्षाचा अनुभवी रांगडा गडी होता आणि त्याचा धंदा अत्यंत तेजीत चाललेला होता. याला 4 मुलं होती, बायको होती, संसार होता, चांगलं घर, चांगलं दार, चांगला संसार, सगळं काही चांगलं होतं आणि अशा पद्धतीचा हा इम्रान होता. आता या दोघांची भेट झाली. आता हा वयानं तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता, दिसायला अत्यंत साधारण होता, याचं शिक्षण कमी होतं, शिवाय याचं लग्न झालेलं मुलंबाळं होती. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्याकडे प्रचंड पैसा होता, याच्याकडे गाड्या होत्या, याच्याकडे बंगला होता, याच्या गळ्यामध्ये सोन्याच्या चैन होत्या आणि याच्याकडे म्हणजे एवढं सगळं, म्हणजे प्रेम करण्यासाठी या गोष्टी, म्हणजे काही मंडळी एवढ्यावरतीच प्रेम करत असतात. तर अशा पद्धतीने मग हळूहळू यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि एकाकडे सौंदर्य होतं आणि म्हणजे ह्या मुलीकडे सौंदर्य होतं आणि त्याच्याकडे पैसा होता. त्यामुळे सौंदर्य पैशाकडे ओढलं गेलं. दोघांमध्ये गाढ मैत्री झाली, चांगली जवळीक निर्माण झाली, भेटीगाठी सुरू झाल्या आणि नंतर या इम्राननं या सृष्टीला फ्लॅट दिला आणि त्याचबरोबर तिला फ्लॅट तर दिला, पण त्याचा बाकीचा खर्च जो आहे तिचा, त्याच्यासाठी तो तिला दर महिन्याला 50 ते 60 हजार रुपये एक्स्ट्राचा पॉकेट मनी तिला द्यायला लागला होता. आता याच्यामुळे एकतर चांगला माणूस तिला मिळाला, ज्याने फ्लॅट दिलेला आहे, 50-60 हजार रुपये महिन्याला देतो आहे. त्यामुळे या सृष्टीनं नोकरी सोडली आणि ती फ्लॅटवरती राहायला लागली. आणि नंतर हा इम्रान त्या फ्लॅटवरती यायचा आणि काही वेळ थांबायचा आणि तो निघून जायचा आणि ह्या दोघांच्यामध्ये भाद्रपदी सुरू झालेली होती. आता ही गोष्ट तिच्या वडिलांना समजली की आपली मुलगी अशा पद्धतीनं वागते, नोकरी सोडलेली आहे, शिक्षणावरती तिचं नीट लक्ष नाही आहे आणि पैशासाठी अनैतिक पद्धतीनं ती वागायला लागलेली आहे. त्यावेळेस मग त्या वडिलांनी त्या मुलीला समजून सांगितलं, पण मुलगी त्या पलीकडे गेलेली होती. वडिलांनी समजावलं, पोरीनं काय ऐकलेलं नाही. पण आता हे वडिलांनी विचार केला की बाबा हिच्याबरोबर कुठं भांडत बसू, तू असं करन तसं करन, हे कर ते कर. तिला एकदा समजावलं, दोनदा समजावलं, तीनदा समजावलं, पण या वडिलांनी मग म्हटले ठीक आहे, तुला जसं वागायचंय, तुझी लाईफ आहे, तुला जसं वागायचं तसं वाग, तुझं माझा संबंध सुटला. आणि त्यानंतर मग त्या वडिलांनी तिला सोडलं, तिनं वडिलांना सोडलं आणि ती इम्रान बरोबर ती राहत होती, त्याच्याबरोबर भाद्रपदीमध्ये ती राहत होती. आता हिला वाटत होतं की आपली फिटनेस चांगली असली पाहिजे, त्यामुळे ती त्या फिटनेसची काळजी करायला लागली आणि यासाठी मग जवळची एक जिम होती, ती जिम तिनं लावली होती. आता या जिममध्ये ट्रेनर होता जितेंद्र. आता जितेंद्र हिला ट्रेनिंग देत होता किंवा ट्रेनिंग ती घेत होती आणि हळूहळू सृष्टी आणि जितेंद्र या दोघांच्यामध्ये सुद्धा चांगली मैत्री झालेली होती. जितेंद्र सुद्धा दिसायला सुंदर हँडसम होता आणि सृष्टी दिसायला सुंदर होती. सुंदर आणि हँडसम यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. आता तो बॉडी बिल्डर होता आणि त्या बॉडी बिल्डर बरोबर ती हिनं अजूनच जवळीक साधली आणि एका बाजूला पैसे देणारा प्रियकर होता, फ्लॅट देणारा इम्रान होता, दुसऱ्या बाजूला बॉडी बिल्डर जितेंद्र होता. दोघांबरोबर ती हिचे जवळचे संबंध होते आणि एकदा जितेंद्र आणि सृष्टी यांच्यामध्ये मौज मजा चालू होती, फ्लॅटवरती मौज मजा चालू होती आणि त्यावेळेस या जितेंद्रनं तिचे अंतरंगातले काही फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते काढलेले होते. आणि आता नंतर ह्यांची मौज मजा झाल्यानंतर मग हिनं सांगितलं की ते व्हिडिओ किंवा फोटो काय असतील ते डिलीट मार, पण यानं काही ते डिलीट मारलेले नव्हते आणि यावरूनच मग सृष्टी वैतागलेली होती आणि मग तिनं याला मारण्याचा प्लॅन केला होता. अशा पद्धतीची माहिती तिनं म्हणजे या सृष्टीनं पोलिसांना दिलेली होती. पण आता हे कितपत सत्य आहे किंवा कितपत सत्य असेल
तर आता ते पोलीस तपासामध्ये नंतर समोर येऊ शकतं. पण हे फोटो काढता येतील इतक्या पात्रतेपर्यंत हे अंतर्गृहामध्ये पोहोचलेले होते किंवा त्या लेवलपर्यंत हे गेलेले होते. तर अशा पद्धतीनं मग पण काही का कारणाने पण यांच्यामध्ये वाद सुरू झालेला होता. नंतर जितेंद्रने शारीरिक आणि आर्थिक शोषण हिचं करायला सुरुवात केली असे आरोप हिनं केलेले होते आणि याच्यामधूनच ही वैतागलेली होती आणि मग तिनं इम्रानला सांगितलं की हा मला असा असा त्रास देतो आहे. आणि त्यानंतर मग इम्रानने त्याचा ड्रायव्हर जो आहे नफीस याला हाताशी धरलं आणि हाताशी धरल्यानंतर त्यांनी जितेंद्रला मारण्याचा प्लॅन सुरू केला होता. आता बघा, आपल्या प्रियसीला त्रास देणारा तिचा जो प्रियकर आहे त्याला संपवायचं होतं. यासाठी अगोदरचा प्रियकर आहे त्यानं त्याच्या ड्रायव्हरला बरोबरती घेतला आणि ड्रायव्हर, प्रियकर आणि प्रियसी यांनी मिळून या दुसऱ्या प्रियकराला मारायचा प्लॅन केलेला आहे. यामध्ये प्लॅन बघा कसा होता. जितेंद्रकडं सृष्टीनं जायचं आणि त्याला दारू पाजायची आणि दारू पाजून गोळी घालून त्याला ठार मारायचं आणि याच्यासाठी पिस्तूल जे आहे ते इम्रान देणार होता, म्हणजे पिस्तूल इम्राननं दिलेलं होतं. त्याचबरोबर ती जाताना चेहरा झाकून जायचं, CCTV फुटेजमध्ये दिसणार नाही याची काळजी घ्यायची, आपल्याला कोणी ओळखणार नाही अशा पद्धतीनं घरी जायचं. घरी गेल्यानंतर हातामध्ये हातमोजे घालायचे जेणेकरून हाताचे ठसे मिळणार नाहीत. त्यानंतर कॅब बुक करायची नाही तर रिक्षानं जायचं. त्याचबरोबर त्या सृष्टीचं मोबाईलचं लोकेशन जे आहे ते लोकेशन हे दुसरीकडचं दिसलं पाहिजे. यासाठी तो जो मोबाईल आहे सृष्टीचा तो मोबाईल नफीसकडे द्यायचा आणि नफीस दुर्गापूर रोड, त्यानंतर तो मॉल वगैरे वगैरे या भागामध्ये फिरत राहील. पोलिसांना वाटेल की सृष्टी इकडे फिरते आहे आणि सृष्टी मात्र त्या ठिकाणी जाऊन हत्या करून येईल. अशा पद्धतीचा प्लॅन यांनी केलेला होता आणि त्याप्रमाणे सृष्टी जितेंद्रच्या घरी गेलेली होती. तिचा चेहरा झाकलेला होता. CCTV पासून लपत लपत ती घरी पोहोचली आणि त्यानंतर हे दोघंही प्रेमी जीव एकमेकांना कडकडून भेटलेले आहेत. फ्लॅट बंद झाला आणि मग आतमध्ये लाडीगोडी काही त्यांचं म्हणजे चर्चा सत्र वगैरे चालू झालं आणि नंतर दारू आणली होती, सोडा आलेला होता, चकना आलेला होता, पार्टी चालू झालेली होती, मौज मजा सुरू झालेली होती आणि हे सगळं चाललेलं. पण याच्यामध्ये सृष्टीनं कमी दारू घेतली आणि जितेंद्रला जास्त पाजली. खाणं पिणं वगैरे मस्तपैकी झालेलं होतं आणि त्यानंतर सगळं मौज मजा झाल्यानंतर जितेंद्र हा दारूच्या नशेमध्ये पोटावरती खाली गादी वगैरे अंथरली होती आणि त्याच्यावर पोटावरती तो झोपला. तो झोपल्यावरती मग हिनं संधी साधली आणि पिस्तूल काढलं आणि त्याच्या पाठीमध्ये अगदी जवळून 4 गोळ्या झाडल्या. याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर याला पाठीवरती झोपवलं आणि त्याच्या अंगावरती चादर टाकली आणि तिचे जे कपडे होते, तिच्या अंगावर जे रक्ताचे डाग पडले होते त्यामुळे तिनं येताना 2 कपडे आणलेली होती, त्यामुळे हिनं ती कपडे बदलली आणि जितेंद्रचा मोबाईल घेतला, त्याची पर्स घेतली, दरवाजाला बाहेरून कुलूप लावलं आणि चावी घेऊन ही त्या ठिकाणावरून निघून गेली. अत्यंत मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी हत्येचं केलेलं होतं. पण काही दिवसातच या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. पोलिसांनी सृष्टी, तिचा पहिला प्रियकर इम्रान आणि नफीस, ड्रायव्हर नफीस यांना ताब्यात घेतलेला आहे. आता या प्रकरणामध्ये इम्रान जो आहे तो बर्बाद झालेला होता, कारण पैसे हाच द्यायचा, फ्लॅट याचाच होता. पण आता हा जेलमध्ये गेलाय, याला 4 मुलं आहेत, पत्नी आहे, संसार आहे, पण तो आता उद्ध्वस्त झालेला आहे. आता याच्यामधून इम्रानला काय मिळालं तर प्रियसीकडून धोका मिळाला आणि जेल मिळालेला आहे. दुसरी गोष्ट, जितेंद्र, आता या जितेंद्रच्या हत्येचं कारण काय आहे की बाबा त्यानं व्हिडिओ बनवला आणि त्यामुळे मग तो ब्लॅकमेल करायला लागला म्हणून त्याला मारण्यात आलं होतं. पण जो कदाचित वेगळंही कारण असू शकतं, पण जो माणूस इंटरनॅशनल खेळाडू होता, जो माणूस जगप्रसिद्ध होता, बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा बॉक्सिंग करत होता, तो या मुलीच्या नादी लागला आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. त्यानंतर तिसरा आहे नफीस, हा सुद्धा एक ड्रायव्हर आहे. पण याचा या गोष्टीशी काय, म्हणजे ह्या दोघांचे तरी संबंध होते, पण या ड्रायव्हरचा तर काहीच विषय नव्हता. पण हा मात्र बळीचा बकरा बनवला गेला आणि याच्या सगळ्यांच्या केंद्रबिंदू होती ती सृष्टी होती, ती मुलगी होती. आणि बाबांनो, ही जी सृष्टी आहे, ही जी मुलगी आहे, ती मुलगी आपल्याला नवी दृष्टी देते की बायको मुलं सोडून जर तुम्ही बाहेरच्या व्यक्तीच्या नादी लागला, बाहेरच्या बाईच्या नादी लागला तर काय होतं हे आपल्याला या घटनेमधून कळतं. हे आपल्याला हा इम्रान आपल्याला शिकवतो. करिअर करताना, यश मिळवताना अशा लफड्यामध्ये जर आपण पडलो तर काय घडतं
याच्यामध्ये करिअर पण जातं आणि जीव पण जातो, हे आपल्याला जितेंद्र शिकवतो. आणि आपल्याला चुकीचं काम करायला जर कोणी सांगितलं तर त्या गोष्टीला नकार द्या. जर आपण नकार दिला नाही तर काय होऊ शकतं हे आपल्याला हा ड्रायव्हर, हा नफीस आपल्याला शिकवतो. आणि मुलं जर ऐकत नसतील किंवा ते अनैतिक वागत असतील तर त्यांना समजून सांगा. एकदा सांगा, दोनदा सांगा, तीनदा सांगा, नाही ऐकलं सन्मानाने त्यांना हाकलून द्या, असं या कथेतील वडील आपल्याला शिकवतात. आता याच्यातनं आपण काय शिकतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. याबद्दल तुम्हाला या स्टोरीबद्दल काय वाटलं ते सुद्धा मला जरूर कळवा. धन्यवाद.